Good morning, students. Today we will see the next point, that is the defect in the crystal. Crystal मध्ये defect कसे तयार होतात? That is the defect in crystals. Defect in crystal. Crystal मध्ये defect बनतात, or it is also called as imperfection. Imperfection means not perfect. That is the defect. Defect in the crystal. Crystal मध्ये डिफेक्ट बनतात, तर कशा प्रकारे डिफेक्ट बनतात ते आज आपण पाहू. तर जेव्हा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल जे आपण म्हटलं होतं मागे, त्यांच्या अरेंजमेंट मध्ये इरेग्युलॅरिटी असली तर त्यामुळे काय होतात, डिफेक्ट तयार होतात. कशामध्ये? सॉलिड क्रिस्टल्स मध्ये. तर त्या अशा प्रकारच्या डिफेक्ट्सला आपण काय म्हणतो, इम्परफेक्शन्स. दॅट आर कॉल्ड ॲज द इम्परफेक्शन्स. दॅट इज द इरेग्युलॅरिटीज. इरेग्युलॅरिटी म्हणजे आपण मागे म्हटलं होतं रेग्युलर अरेंजमेंट असते, रेग्युलर अरेंजमेंट असते आणि पिरियॉडिसिटी असते, त्याच्यामध्ये रेग्युलॅरिटी असते. पण जेव्हा काही वेळा त्याच्यामध्ये रेग्युलॅरिटी येत नाही, म्हणजे ते इरेग्युलर बनते. द इरेग्युलॅरिटी इन द अरेंजमेंट ऑफ constituent particles. Arrangement of constituent particles of solid crystal. Of कोणाचे? of solid crystal. Of solid crystal is called as defect. जसं आपण कपडा डिफेक्ट निघाला म्हणतो, तशाच प्रकारे क्रिस्टल सुद्धा काय बनतो, डिफेक्टिव्ह बनतो. क्रिस्टल मध्ये सुद्धा एक प्रकारचे काय असतात, डिफेक्ट्स असतात. क्रिस्टल मध्ये डिफेक्ट्स, जसं आपण काही खायची वस्तू आणतो त्याच्यामध्ये डिफेक्टिव्ह पीस असते. भाजी घेतो आपण, टमाटे घेतो, कांदे घेतो, त्याच्यामध्ये डिफेक्टिव्ह असते. तशाच प्रकारे क्रिस्टल मध्ये सुद्धा डिफेक्ट बनते. तर इरेग्युलॅरिटी इन द अरेंजमेंट ऑफ कोणाची अरेंजमेंट असते तुम्हाला माहिती आहे, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. Irregularity in the arrangement of constituent particles of solid crystal is called as defect. आता हे डिफेक्ट का तयार होतात? ड्यूरिंग क्रिस्टलायझेशन. जेव्हा क्रिस्टल बनत असतो, ड्यूरिंग क्रिस्टलायझेशन द डिफेक्ट्स आर क्रिएटेड. जसं आईसचे क्रिस्टल बनत असतात, आईस सॉलिडचे क्रिस्टल बनत असतात. तर जेव्हा क्रिस्टलायझेशन होत असतो तेव्हा त्यावेळी डिफेक्ट्स बनत असतात. जर क्रिस्टलायझेशन फास्टर होत असेल, इफ क्रिस्टलायझेशन इज फास्टर देन द डिफेक्ट्स आर मोर. इफ क्रिस्टलायझेशन इज फास्टर, जर क्रिस्टलायझेशन फास्टर होत असेल तर डिफेक्ट्स आर मोर. डिफेक्ट्स आर कसे होतात, जास्त घडतात. स्लो जेवढा होईल तेवढा डिफेक्ट घडत नाही. जेवढा फास्ट होईल, इफ इट इज फास्टर देन द डिफेक्ट्स आर काय होतात, जास्त डिफेक्ट्स होत असतात. इफ द क्रिस्टलायझेशन इज फास्टर देन द डिफेक्ट्स आर मोर. आता एक आयडियल क्रिस्टल ज्याला आपण म्हणतो, आयडियल क्रिस्टल की ज्यामध्ये कोणताच डिफेक्ट नाही. आयडियल क्रिस्टल विथ नो imperfection or no defect. The ideal crystal with no defect, हे सुद्धा आपल्याला बनवता येते. आयडियल क्रिस्टल केव्हा बनवता येते? is possible only at absolute zero temperature. Only at absolute zero temperature. टेम्परेचर 0 टेम्परेचर असेल तर त्यावेळी आपल्याला काय करता येते की आयडियल क्रिस्टल बनवता येते. आयडियल क्रिस्टल. तर काही वेळा व्हॉट एव्हर मे बी द नेचर ऑफ द क्रिस्टल डिफेक्ट, हे जे काही नेचर असेल, व्हॉट एव्हर मे बी द नेचर ऑफ डिफेक्ट, द इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन होते. द इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इज मेंटेन्ड. म्हणजे इलेक्ट्रिकली तो काय असणार, न्यूट्रलच असणार. डिफेक्ट काय असू द्या,
व्हॉट एव्हर मे बी द नेचर ऑफ द डिफेक्ट द इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इज मेंटेनेबल. नाउ समटाइम्स इंटेन्शनली डिफेक्ट्स घडवून आणतात. काही वेळा डिफेक्ट्स हे मुद्दाम इंटेन्शनली, समटाइम्स इंटेन्शनली डिफेक्ट्स आर क्रिएटेड. काही वेळा डिफेक्ट्सला इंटेन्शनली क्रिएट करतात, मुद्दाम क्रिएट करतात. का? कारण त्यामुळे मॅनिप्युलेटिंग द प्रॉपर्टीज, डिझायर्ड प्रॉपर्टीज, आपल्याला जे प्रॉपर्टी पाहिजे आहे ती प्रॉपर्टी आपल्याला मिळवण्यासाठी समटाइम्स इंटेन्शनली डिफेक्ट्स आर क्रिएटेड टू मॅनिप्युलेट the desired properties. आपल्याला जे प्रॉपर्टीज पाहिजे आहे ते प्रॉपर्टीज जर आपल्याला मिळवण्यासाठी इंटेन्शनली डिफेक्ट क्रिएट करतात. इंटेन्शनली म्हणजे मुद्दाम. इंटेन्शनली डिफेक्ट्स आर क्रिएटेड. हे झालं डिफेक्ट्स. इरेग्युलॅरिटी इन द अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ऑफ सॉलिड क्रिस्टल मध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतात, हे आपण मागे म्हटलं होतं. तर ह्या कन्स्टिट्यूएंट पार्टिकल मध्ये जर इरेग्युलॅरिटी असली तर त्याला काय म्हणायचं? इट इज कॉल्ड ॲज डिफेक्ट. ड्युरिंग द क्रिस्टलायझेशन प्रोसेस, जेव्हा क्रिस्टलायझेशन प्रोसेस घडत असतो त्यावेळी काय होत असतात? डिफेक्ट होत असतात. इफ क्रिस्टलायझेशन इज फास्टर, जर क्रिस्टलायझेशन फास्टर असेल तर डिफेक्ट्स कशी घडतात? जास्त घडतात. डिफेक्ट्स आर मोर. आयडियल क्रिस्टल, एखादा आयडियल क्रिस्टल आहे ज्याच्यामध्ये कोणताच नो इम्परफेक्शन, म्हणजे ज्याच्यामध्ये कोणताच डिफेक्ट नाही, अशी क्रिस्टल पॉसिबल आहेत किंवा ऍट झिरो टेम्परेचरला आयडियल क्रिस्टल भेटू शकतात. नेचर ऑफ डिफेक्ट, कोणताही नेचर असू द्या डिफेक्टचा, व्हॉट एव्हर मे बी द नेचर ऑफ डिफेक्ट, द इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी, म्हणजे तो इलेक्ट्रिकली कसा असणार? न्यूट्रलच असणार. नेक्स्ट पॉइंट, समटाइम्स इंटेन्शनली डिफेक्ट्स आर क्रिएटेड. डिफेक्ट्स मुद्दाम घडवतात काही वेळा. तर का घडवतात मुद्दाम डिफेक्ट्स? टू मॅनिप्युलेट. काय मॅनिप्युलेट करण्यासाठी? डिझायर्ड प्रॉपर्टीज, आपल्याला जे काही प्रॉपर्टीज पाहिजे आहेत ते प्रॉपर्टीज मॅनिप्युलेट करण्यासाठी डिफेक्ट्स आर क्रिएटेड. डिफेक्टचे टाइप्स पाहूया आपण आता. 3 टाइप्स आहेत डिफेक्टचे. देर आर द 3 टाइप्स ऑफ डिफेक्ट्स. वन इज द point defect. The second is the line defect. Point defect, line defect, and third is the plane defect. Plane defect. Point म्हणजे एखाद्या पॉइंट मध्ये डिफेक्ट असेल, पॉइंट मध्ये डिफेक्ट, तर त्या डिफेक्टला काय म्हणायचं? पॉइंट डिफेक्ट. समजा अशी अरेंजमेंट असते कन्स्टिट्यूएंट पार्टिकलची. एखादा कन्स्टिट्यूएंट पार्टिकल याच्यामध्ये अब्सेंट असतो, तर अशा प्रकारचे अब्सेंट असेल तर या पॉइंटला काय म्हणायचं? पॉइंट डिफेक्ट. म्हणजे ही अरेंजमेंट असते कोणाची? ही अरेंजमेंट असते कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्सची. तर या कन्स्टिट्यूएंट पार्टिकलच्या अरेंजमेंटमध्ये इरेग्युलॅरिटी, these are the regular but these are irregular. सो इरेग्युलॅरिटी इन द अरेंजमेंट, इरेग्युलॅरिटी असेल तर डिफेक्ट बनतो. तर डिफेक्टचे प्रकार आहेत, 3 प्रकार आहेत. एक पॉइंट डिफेक्ट आहे, लाईन डिफेक्ट. लाईन म्हणजे पूर्ण लाईनच्या लाईन मध्ये डिफेक्ट बनते. एक ओनली पॉइंट मध्ये असेल तर पॉइंट डिफेक्ट. एखाद्या पूर्ण लाईन मध्ये डिफेक्ट असेल तर त्याला काय म्हणावं? लाईन डिफेक्ट. एखाद्या प्लेन मध्ये जर डिफेक्ट असतो कधी कधी तर त्याला काय म्हणायचं? प्लेन डिफेक्ट. सो दीज आर द 3 डिफेक्ट्स. ओनली आउट ऑफ दोज इन आवर सिलेबस पॉइंट डिफेक्ट इज ओनली मेन्शनड. पॉइंट डिफेक्ट आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे, की आपण पाहणार आहोत डिटेलमध्ये. तर डिफेक्टचे 3 प्रकार आहेत, पॉइंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट, पॉइंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट आणि कोणता? प्लेन डिफेक्ट. म्हणजे एखाद्या प्लेन मध्ये यू नो दॅट द 3 डायमेन्शनल अरेंजमेंट इन दॅट द plane defect is there. So these are the types of defects. So what are defect? The irregularity in the arrangement of constituent particles of solid crystal. एखाद्या सॉलिड क्रिस्टलच्या अरेंजमेंट मध्ये इरेग्युलॅरिटी असेल तर त्याला काय म्हणायचं? दॅट इज कॉल्ड एज द डिफेक्ट. इरेग्युलॅरिटी इन द अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स, अरेंजमेंट ऑफ कोणाच्या? कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ऑफ कोणत्या? सॉलिड क्रिस्टलचा इज कॉल्ड एज द डिफेक्ट. ड्युरिंग क्रिस्टलायझेशन डिफेक्ट्स आर क्रिएटेड. डिफेक्ट्स केव्हा बनतात? क्रिस्टलायझेशन होत असताना. ड्युरिंग क्रिस्टलायझेशन डिफेक्ट्स आर क्रिएटेड. इफ क्रिस्टलायझेशन इज फास्टर डिफेक्ट्स आर मोर. क्रिस्टलायझेशन फास्ट असेल तर डिफेक्ट्स काय होतात? मोर होतात. आयडियल क्रिस्टल विथ नो इम्परफेक्शन, म्हणजे असा एखादा आयडियल क्रिस्टल आहे की ज्याच्यामध्ये कोणताच इम्परफेक्शन नाही, डिफेक्ट नाही, पॉसिबल होते ओनली केव्हा आहे? अब्सोल्यूट 0 टेम्परेचरला. 0 डिग्री सेल्सिअसला अब्सोल्यूट 0 टेम्परेचरला काय होतं? की एखादा आयडियल क्रिस्टल बनू शकतो. द नेचर ऑफ डिफेक्ट, कोणताही नेचर असू द्या डिफेक्टचा, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी काय होत असते त्याच्यामध्ये? मेंटेन होत असते इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी. समटाइम्स इंटेन्शनली डिफेक्ट्स आर क्रिएटेड. डिफेक्ट्स काय वेळा इंटेन्शनली मुद्दाम घडवतात. डिफेक्ट्स का घडवतात? टू मॅनिप्युलेट
डिझायर्ड प्रॉपर्टीज, काही आपल्याला गुणधर्म पाहिजे आहेत, ते गुणधर्म मिळवण्यासाठी डिफेक्ट्स आर इंटेन्शनली क्रिएटेड. टाइप्स ऑफ डिफेक्ट्स, डिफेक्ट्सचे 3 टाइप आहेत, पॉइंट डिफेक्ट आणि कोणता आहे लाईन डिफेक्ट आणि कोणता आहे प्लेन डिफेक्ट. सो इन दिस वे दिस इज अबाउट द डिफेक्ट्स इन क्रिस्टल. आता आपण यानंतर डिटेलमध्ये पाहू. सगळे पॉइंट डिफेक्टचे परत टाइप्स आहेत. डिफेक्टचे टाइप 3 मेन टाइप आहेत डिफेक्टचे, पॉइंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट आणि कोणता प्लेन डिफेक्ट्स. ओके.